मॉर्निंग स्टुडंट. आपण पाहत आहोत दणकट दंड स्नायू जैसे. तर आपण थोडक्यात या कवीविषयी जाणून घेऊ. कवितेचे कवी आहे बाळ सीताराम मर्ढेकर, म्हणजेच बासी मर्ढेकर म्हणून त्यांना ओळखलं जाते. तर त्यांचा जन्म आहे 1909 जन्म खानदेशातील फैजपूर इथला. ते कवी, कादंबरीकार आणि साहित्य सौंदर्याचे अभ्यासक म्हणूनही प्रसिद्ध होते. कवी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे प्रणेते, दुसरे केशवसूत, युगप्रवर्तक, कवी इत्यादी शब्दांनीही त्यांचा गौरव केला जातो किंवा त्यांना ओळखलं जाते. तुम्हाला विचाराल की बासी मर्ढेकर यांना कोणत्या नावाने ओळखलं जाते किंवा कोणत्या शब्दांनी त्यांचा गौरव केला, तर तुम्ही इथे अंडरलाईन करू शकता. नवकाव्याचे प्रणेते, दुसरे केशवसूत आणि युगप्रवर्तक. तर त्या काळात मर्ढेकर म्हणजे नवकाव्य असे समीकरण ठरवून गेले होते. ज्या वेळेस मर्ढेकरांचा काळ होता त्यावेळेस नवकावी म्हणून किंवा नवकाव्य असे समीकरण ठरलेलं होतं. मर्ढेकरांची कविता कधी दुर्बोध वाटणारी होती. जसं तुम्ही एक कविता वाचली असेल त्यांची, पिंपात मेले उंदीर, म्हणजे कुठे काही जुळत नाही, कुठे त्याचा थांगपत्ता लागत नाही. तर अशासारखी त्यांची कुठे गणपतवाणी, तर अशा त्यांच्या ज्या काही कविता आहेत तर कुठेतरी त्याचा थांगपत्ता आपल्याला लागत नाही, ती कुठेतरी दुर्बोध वाटणारी कविता. तर अशा काही कविता सौंदर्याच्या रूढ संकेतांना धक्का देणारी, जे काही सौंदर्य आहे त्याच्याही समोर जाणारी अशी त्यांची कविता. म्हणूनच कदाचित ते कवी असावे. यंत्रयुगाने मानवाला आलेली विफलता व्यक्त करणारी, तशीच आशावादीही होती. त्यांची कविता कुठेतरी विफलताही, विषण्णताही आपल्याला दाखवणारी आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही वैफल्य त्यांच्या काव्यामध्ये आलं, त्यांचं मन विषण्ण झाले आणि ते त्यांच्या वैफल्य, निराशा त्यांच्या काव्यातून उमटली. ती आपल्याला त्यांच्या काव्यातून जाणीव करून देणारी आहे. तर परंपरागत आणि त्यांनी ज्या काही उपमा वापरलेल्या आहेत त्या परंपरागत नसून नव्या प्रतिमांचा त्यांनी वापर केलेला आहे. म्हणूनच कदाचित ते नवकाव्याचे प्रणेते ठरले असावे. मग रात्रीचा दिवस, कधी तांबडी माती, पाणी या त्यांच्या कादंबऱ्या, आर्ट अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयीन महानमत्या इत्यादी साहित्याची व सौंदर्याची मूलभूत चर्चा करणारे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथसुद्धा आहे. तर विस्तृत असं लेखन त्यांनी केलेलं आहे. इथे काही भाग आपण अभ्यासतो आहे, पण याच्याही पलीकडे कुठेतरी मर्ढेकरांनी सुंदर असं मराठी वाङ्मयामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केशवसुतांबरोबरच ते दुसरे केशवसूत त्यांना का म्हणण्यात यावं, तर केशवसूतांनी संतपंत या फक्त 2 विषयावरच पूर्वी कविता रचना चालायच्या, परंतु कुठेतरी त्यांनाही मात करत म्हणूया आपण, तर समोर गेलेले केशवसूत समाजातील जी काही परिस्थिती आहे ती आपल्या काव्यातून त्यांनी समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढं मोठं कार्य केशवसूतांनी केलं, म्हणजेच कृष्णाची केशव दामले यांनी केलं, म्हणून त्यांना केशवसूत ही पदवी बहाल झाली. जसं तुतारी आहे, स्फूर्ती आहे, या कवितेतून समाजाचं दर्शन त्यांनी घडवलं. विद्यार्थ्याप्रत आहे, नव्या म्हणूतील नव्या दमाचा शूर शिपाई, तुम्हाला ती पहिल्या सेमला कविता होतीच. तर अशा म्हणजे जाणीव करून दिली युवकांनासुद्धा केशवसूतांनी. तर असे हे केशवसूत, तर आपण दुसरे केशवसूत अभ्यासतो ते म्हणजे बासी मर्ढेकर. तर हे तुम्ही दुसरे केशवसूत लक्षात ठेवा, कारण हाही एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. म्हणून तिथे दुसरे केशवसूत, युगप्रवर्तक आणि नवकाव्याचे प्रणेते यांना तुम्ही काय अंडरलाईन करून ठेवू शकता. यावर बरेच प्रश्न तुम्हाला परिचयातूनच येते MCQमध्ये, तर हे लक्षात ठेवा. मग आता या प्रस्तुत कवितेमध्ये काय आहे ते जाणून घेऊ. कामगाराच्या निष्ठापूर्ण कार्याचे दर्शन आपल्याला या कवितेतून घडवलेलं आहे. कारण या कवितेचं जर हेडिंग तुम्ही वाचलं, नाव वाचलं, तर दणकट दंड स्नायू जैसे. दणकट म्हणजे बळकट, दंड स्नायू म्हणजे आपल्या नसा.
तर त्यांचं एकंदर त्या कामगाराचं, भट्टीत काम करणाऱ्या त्या कामगाराचं वर्णन त्यांनी कशा प्रकारे केलं ते आपण बघू. दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग, कभिन्न मांड्या काळ्या जैसा पोलादाचा चिरला साग. त्याचं वर्णन करताना मर्ढेकर काय म्हणतात, तर दणकट दंड स्नायू जैसे म्हणजेच बळकट त्याचे स्नायू झालेले, लोखंडाचे वळले नाग, जसा तो काळा भिल्ल माणूस, काळापोर कामगार जेव्हा त्या भट्टीच्या समोर उभा आहे आणि त्याचं वर्णन तिथे करताना ते म्हणतात की त्याच्या जे काही स्नायू आहे ते कसे दिसत आहे, जसं लोखंडाचे नाग जशी वळतात तसे ते वळलेले आहे की काय त्याच्या शरीरभर, असं वर्णन करतात. कभिन्न काळ्या मांड्या जैसा, त्याच्या माळ्या काळ्या भोर आहे आणि त्या पाहिल्यानंतर असं वाटत आहे की पोलादाचा चिरला साग, जसं काही ते पोलादच जणू, आणि तो कसा आहे तर त्या सागाच्या वृक्षाप्रमाणे आहे. तर अशी त्यांनी प्रतिमा वापरल्या. धगधगणाऱ्या भट्टी पुळल्या प्रकाशातही तळपे कांती, आणि तो धगधगणारा आहे म्हणजे आगीसमोर जो काही प्रकाश धगधग करत आहे, त्या भट्टी पुळल्या प्रकाशासमोर आपण थोड्या वेळी आगीच्या समोर उभं राहिलं तर आपण राहू शकत नाही, इतकी भयंकर ती आग. तर तो व्यक्ती जेव्हा तिथे आहे तर काय होत आहे, त्या घामाने तो काळाभोर झालेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये त्याची कांती तळपू लागलेली आहे, म्हणजे पोळू लागलेली आहे असं ते म्हणतात. जशी ओलसर शिशवे नाक्षी, आणि त्या घामामुळे जो काही शिशवी म्हणजे एखादं लाकूड त्याच्यावर जे नक्षी कोरली जावी त्याप्रमाणे त्याची कांती दिसू लागली आहे. पॉलिशलेली चांदण्यात ती, पॉलिशलेली एखादी पॉलिश आपण आपल्या याला पॉलिश मारतो जुनं झालेलं गोष्टींना, तशा प्रकारे जसं पॉलिश करून त्याला उभं केलं की काय, एवढं तो लखाकून राहिलेला आहे. कशामुळे तर त्या आगीच्या प्रकाशातील घामामुळे. तर असं हे टणक कोळसा पावित्र्यात, हा टणक म्हणजे कडक कठीण, टणक कोळसा पावित्र्यात हा खोरून घेई पावड्यात अन. कुठे काम करणारा व्यक्ती आहे हा, तर भट्टीमध्ये कोळशाच्या, आणि पावड्यांनी, पावडा माहीत आहे ना, ते माती ओढतोय आपण, पावड्यांनी तो काय करत आहे तर कोळसा त्या अग्नीमध्ये टाकून राहिलेला आहे. झोकून देई पहा लीलया, झोकून, लीलया म्हणजे सहज रीतीने काय करत आहे, तो तिथे उभा राहून ते काम करून राहिला आहे, म्हणजे झोकून देण्याचं. त्या पावड्याने खोरून तो कोळसा कुठे टाक